काय भारी रस्सा झालाय आपला, मस्त झालेला आहे। आता आपण सर्व करूया। नमस्कार, विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खाडीच्या कोलंबीचा रस्सा बनवणार आहोत। ही खाडीची कोलंबी आहे। कोलंबीचे असे बरेच प्रकार असतात। हिला आमच्या इथे झिली कोलंबी पण म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। ही अशी या प्रकारे असते, काळपट कलर असतो आणि याचा रस्सा फ्राय खूप छान लागतो। तर आपण ही साफ कशी करायची ते बघणार आहोत। आपण इतर कोलंबी जशी साफ करतो ना त्याप्रमाणे साफ करायची आहे। अशी हे डोकं काढायचंय, साल वगैरे काढायची अजिबात गरज नाही, अशीच छान लागते। ही अशी आपण साफ करून घेणार आहोत। हे पहा, मी आता ही कोलंबी चांगली साफ करून घेतलेली आहे आणि 5-6 पाण्यात चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ, त्यानंतर हळद, त्यानंतर हिंग, आपला घरगुती मसाला टाकते मी, 1-2 चमचे टाकणार आहे मी। त्यानंतर मी इथे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो टाकणार आहे। मी आता टोपात तेल टाकलेलं आहे। आपलं तेल तापलं की मग आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण थोडा आता सोनेरी होत आला की मग आपण कोलंबी टाकणार आहोत। आपण यामध्ये वेगळं कुठलंच वाटण नाही टाकणार आहोत, फक्त मसाला, मीठ, हळद आणि चिंचेचा कोळ। हा रस्सा खूप छान लागतो। आपला लसूण सोनेरी होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये कोलंबी टाकणार आहोत। आपल्या कोलंबीच्या वासावरूनच समजते आपला रस्सा किती छान होणार आहे। आता त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत। आता आपण झाकण ठेवून 7-8 मिनिटांनी बघणार आहोत। आता 7-8 मिनिट झालेली आहेत। आता आपण चेक करणार आहोत। आपल्या कोलंबीच्या रस्स्याला वास मस्त आलेला आहे। ही खाडीची कोलंबी आहे ना, त्यामध्ये वाटण वगैरे टाकायची अजिबात गरज नाही। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, पण असाच रस्सा खूप छान लागतो। तर आपला इथे रस्सा झालेला आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहोत। कोलंबीचा रस्सा झालेला आहे, मस्त झालेला आहे। भाकरी सोबत, चपाती, भात कशासोबत पण मस्त लागेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।